नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. पण त्या अगोदर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, खूप इम्पॉर्टंट आजचा व्हिडिओ आहे आणि महिलांसाठी तर खूपच उपयोगी आहे. तर बघा, ज्या महिला, आता कसं होतं की मुलं एकदा मोठी झाली की महिलांकडे खूपच वेळ असतो. कारण मुलं 10 वाजेपर्यंत शाळेत जातात, ते नंतर संध्याकाळी 5:30लाच घरी येतात. तेवढा वेळ महिलांसाठी मोकळा असतो. कारण 10 वाजता मुलं जातात, त्यामुळे काम पण पटपट आवरलेलं असतं. आणि नंतर मग मोकळ्या वेळात काय करायचं, आणि एक म्हणजे मनामध्ये एक कायम अशी सल असते की आपण काहीतरी केलं पाहिजे, आपलं स्वतःचं हक्काचं पैसे आपण कमवले पाहिजेत. आणि नंतर कसं होतं, मुलं लहान आहेत तोपर्यंत आपल्या मुलांमध्ये वेळ गेलेला असतो आणि त्यामुळे बाहेरचं आपण काय करायचं म्हणजे डोक्यात पण येत नाही. आणि नंतर मुलं मोठी झाली का वेळ पण भरपूर असतो. पण असं वाटतं की आता सुरुवात म्हणजे काय करावं, नक्की काय करावं आपण, हा महिलांना खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. आणि सुरुवात म्हणजे काय करावी नक्की, कुठून आपल्याला 4 पैसे मिळतील, आपल्या संसाराला उपयोगी होतील, हे बायकांना खूप सारे प्रश्न पडलेले असतात. तर कसं आहे बघा, तर मी हा स्टिचिंगचा व्यवसाय करते. तर मला हा व्यवसाय छान वाटतो, परवडतो आणि मी उत्साहाने कामसुद्धा हे करते. तर मला स्टिचिंगची आवड पण होती आणि त्याच्यामुळं मग ह्या कामामध्ये पण मला आनंद मिळतो. तर कसं आहे बघा, तुम्हाला सांगते. तर आपण आता आम्ही म्हणजे मीडियम भागामध्ये राहतो, जास्त खेड्यात नाही आणि जास्त दाट लोकवस्तीमध्ये पण नाही. तर इथे जे रेट आहेत, तर इथे रेट आहेत ब्लाऊजचे, कटोरी ब्लाऊज. आता तुम्ही डिझाईनचं जर ब्लाऊज शिवायचं म्हटलं तर 500पर्यंत सुद्धा रेट आहेत, 500च्या पुढे रेट आहेत. म्हणजे स्टार्टिंग 500 पासून आहे. आणि मग बघा, आता नवरीच्या जर ब्लाऊजची ऑर्डर घ्यायची म्हटलं तर सहज 5000च्या पुढे आपलं बिल होतं. तर एका नवरीची ऑर्डर आपण 2 ते 3 दिवसात पूर्ण करू शकतो, आरामात पूर्ण करू शकतो. तर तेवढ्या 2-3 दिवसात आपण 5000 कमवू शकतो, जास्तच कमावू शकतो. पण मी तुम्हाला सरासरी सांगते, 5000 कमवू शकतो. तर असं 2-3 दिवसात कुठं तुम्ही 5000 कमवू शकणार आहे, कुठेच नाही. आणि आपलं घर, मुले, सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून तुम्ही हे काम करू शकता. तर बघा, दिवसाला जर तुम्ही डिझाईनचे 2 ब्लाऊज कटिंग करून स्टिच केले, पूर्ण केले, तर दिवसाला तुम्ही 1000 रुपये कमवले. याच क्रमाने म्हटलं तर महिन्याला 30 दिवसाचे तुम्ही 30,000 कमावले. आता राहिला प्रश्न, एखाद्या दिवशी तुम्हाला एखादा कार्यक्रम अटेंड करायचा असतो किंवा मुलांचं काही म्हणजे आजारपण म्हणा, त्यांचं शाळेतलं काही कार्यक्रम असू द्या म्हणा, किंवा कोण नातेवाईक आले, पाहुणे आले, काहीही असू द्या, किंवा तुमचा घरचा कार्यक्रम असू द्या, त्याच्यातलं एखादा 2 दिवस तुम्हाला शिवता नाही आले ब्लाऊज, तर काहीच अडचण नाही ना. तुम्ही त्या 2-3 दिवसाचं कटिंग करून सुद्धा 25,000 सहज कमवू शकता. तर खूप छान हा व्यवसाय आहे. आणि असं नाही की हा व्यवसाय कधी बंद पडू शकतो, असं काहीच नाही. फक्त आपण कस्टमरला क्वालिटी दिली पाहिजे, बाकी काहीच नाही. थोडासा जादा वेळ लागला तरी चालेल, पण कस्टमरला क्वालिटी लागते. आणि स्टिचिंगच्या व्यवसायामध्ये ना परफेक्ट फिनिशिंग खूप महत्त्वाचं असतं. ज्याचं परफेक्ट फिनिशिंग छान असतं, कस्टमरला ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये बसतात, जिथल्या तिथे बसतात, तर ते कस्टमर आपल्यापासून कुठेही जात नाही. अगदी तुमचे रेट जादा असले तरीसुद्धा ते कस्टमर कुठेही जात नाही. कारण कस्टमरचं कसं असतं की 2 रुपये जादा गेले तरी चालेल, पण आपले ब्लाऊज म्हणजे कापड जे आहे ना आपलं, ते वेस्ट होऊ नये. ब्लाऊज खराब झाला की साडी खराब होते, त्याच्यासाठी ब्लाऊज त्या अतिशय काळजीनं कस्टमर शिवून घेत असतं. आणि आता तुमच्या एरियामध्ये एखादं टेलर तुमच्यापेक्षा कमी रेटने शिवून देत असेल तर काहीच अडचण नाही. का तर तुमचं फिनिशिंग खूप महत्त्वाचं आहे आणि ते छान बसतं कस्टमरला. त्यामुळे कस्टमर तिकडे शिलाई रेट कमी असले तरी तुमच्याकडे ते येणार, लांब तुम्ही असलात तरीसुद्धा तुमच्याकडे ते येणार, ही मी गॅरंटी देते. फक्त तुमचं परफेक्ट फिनिशिंग असावं, डिझाईन वगैरे कस्टमरने म्हणजे कस्टमरच्या ऑर्डरनुसार पूर्ण तुम्ही करून द्यायची. ऑर्डर तुम्ही वेळेत पूर्ण करून द्यायची. समजा आता कस्टमरला उद्या पाहिजे, तर आदल्या दिवशी सगळं ओके करूनच ठेवलं पाहिजे, तरच कस्टमर पण खुश होतं आणि तुमचा व्यवसायही वाढत जातो. तर मी का नाही हा शेती व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून हा व्यवसाय करते. तर मला हाच व्यवसाय परवडतो खरं तर, तुम्हाला सांगते.
अगदी मनापासून मला याच्यामध्ये इंटरेस्ट पण आहे आणि हे मला आवडतं पण, हे माझं खूप आवडीचं काम पण आहे. तर याच्यामुळे फायदा काय होतो, माझं आता बघा इतके शिलाईचे रेट वाढलेले आहेत, आपण बाहेरून शिवून आणलं तर खूप सारे पैसे आपले जातात. त्यापेक्षा आपण आपले स्वतःचे ब्लाऊज शिवले तरीसुद्धा खूप सारी बचत होऊ शकते. पूर्वीसारखं आता नाही. पूर्वी कसं बायकांना जास्त साड्या वगैरे नसायच्या, जास्त ब्लाऊज नसायचं, तेवढंच मोजकंच असायचं. पण आता असं राहिलं आहे का? नाही. आता प्रत्येक महिला मला तर वाटतं महिन्यातून 2 ते 3 साड्या सहज घेते आणि मग तेवढा खर्च आपण तेवढ्या साड्या घेतल्या, तेवढ्या ब्लाऊज शिवले, साड्या पिको फॉल केल्या, तर तेवढं बाहेर जे तुम्हाला द्यावे लागणार आहेत ते पैसे ते वाचणार आहेत की नाही? तर मग याचा सगळा विचार करून आपले शिवले तरीसुद्धा आपल्या म्हणजे आपल्या सेविंगमधून याची बचत, म्हणजे सेविंग आपण जे एक्स्ट्रा करतो ना पैशाचं, तर ते आपल्याला हे बाहेर द्यावे लागत नाहीत. हे सुद्धा एक प्रकारचं सेविंगच होणार आहे. तर नक्की तुम्ही स्टिचिंगचा व्यवसाय करा. फक्त तुम्ही ब्लाऊज शिवले तरी चालतं, ड्रेस वगैरे नाही शिवले तरी चालतं. ब्लाऊजला खूप मागणी असते, खूप म्हणजे खूप. कितीही काही असू द्या, रेडीमेड ब्लाऊज येऊ द्या, कसंही येऊ द्या, पण ब्लाऊजला खूप मागणी असते. मला सुद्धा इतकं गिराईक असतं की मला खूप लोड होतं ते काम, इतकं लोड होतं. कधी कधी जागून ते मला काम पूर्ण करून द्यावं लागतं. पण असू द्या, आपल्याला एक कामात आवड आहे आणि आपलं परफेक्ट फिनिशिंग आहे म्हणून कस्टमर आपल्याकडे येतं. तर इथं मग माझं आज कटिंगचं काम चालू होतं. तर एकाच कस्टमरचे 4 ब्लाऊज होते म्हणून मी काय केलं, त्याचं पेपर कटिंग करून घेतलं. पेपर कटिंग केल्यामुळं काय होतं, वेळही वाचतो आणि सारखं आपल्याला मार्किंग करून मापे टाका, कटिंग करा, हे करावं लागत नाही. म्हणून मी 3 ते 4 ब्लाऊज होते एकाच कस्टमरचे म्हणून इथं मी एकदम अगोदर पेपर कटिंग करून घेतलं आणि नंतर मग लगेच सगळे जे ब्लाऊज पीस आहेत ते कटिंग करायला घेतले. जर ब्लाऊज पीस एकसारखे असतील, एका मापाचे असतील, तर एकमेकांवरती सगळे ब्लाऊज पीस ठेवून एका वेळी तुम्ही 2 ते 3 ब्लाऊज सहज कट करू शकता. पण इथे काय झालं, हे जे अस्तर मी कटिंग करते ना, ते कमी होतं. ते मला कमी कपड्यामध्ये मोठ्या मापाचा ब्लाऊज ॲडजस्ट करायचा होता. त्याच्यामुळे मी सेपरेट इथं कटिंग केलेलं आहे. जर अस्तर तुमचं मापात असेल तर तुम्ही 2 ते 3 अस्तर एकमेकांवरती ठेवून ते कटिंग करू शकता अगदी आरामात, म्हणजे आणि वेळ पण खूप कमी होतो बघा. अगदी अर्ध्या तासाचं काम तुमचं 5 ते 10 मिनटामध्ये होतं. तर एवढ्या वेळामध्ये फरक पडतो. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करण्याचा. तर मुलं शाळेतून आलेली होती, तर त्यांचं अजून डबे वगैरे काढून ठेवायचं चालू होतं. तोपर्यंत माझं इथं कटिंगचं चालू होतं. तर बघा, हे असं होतं, आपल्याला मुलांकडे लक्ष देत आपल्याला हा व्यवसाय करता येतो घरी बसून सुद्धा. आणि घरी बसून जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला दुकानाचं भाडं वगैरे हे सगळं काहीच बघावं लागत नाही. तर ते सुद्धा तुमची बचत होते. आपण घरी बसून हा व्यवसाय करू शकतो. कस्टमर आपल्या घरी येऊन आपल्याकडे ब्लाऊज शिवायला टाकून जातात. तर हा एक प्लस पॉईंट आहे. आपल्याला सेपरेट असं भाड्याने दुकान घ्या, त्याचं भाडं भरत बसा, ही पण कटकट आपल्या मागून जाते. तर इथं मला एक कस्टमरचा कॉल आलेला होता. तर म्हटलं थांबून बोलत बसण्यापेक्षा आपलं फोनवर बोलत आपण इथं कटिंग चालू ठेवावं. तर तसंच मी केलं इथं आणि कटिंग चालूच ठेवलं. तर कस्टमरला हे मी कटिंग करते ना, त्याच कस्टमरचा कॉल होता आणि त्यांना 1-2 दिवसात हे ब्लाऊज पाहिजे होते. तर माझ्या आरामात हे ब्लाऊज शिवून होणार होते, काहीच अडचण नव्हती. कटिंग तर होतच आलेलं होतं, थोडंसंच राहिलेलं होतं. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्लॉग? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून माझे हे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.